श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्य कधीही परिपूर्ण नसतं. प्रत्येकाच्या जगण्यात काही ना काही कमी असतंच. कधी माणसं, कधी संधी, कधी समाधान, तर कधी केवळ एक क्षण. आपण सतत त्या अपूर्णतेला भरून काढायचा प्रयत्न करत राहतो. पण जितकं आपण पूर्णत्वाच्या दिशेनं जातो ना, तितकंच ते दुरावत जातं. काही वेळ आपल्याला वाटतं की एकदा का हे साध्य झालं, हे का एकदा मिळालं, की मनासारखं घडलं, की मग आपलं आयुष्य सुटसुटीत होईल. पण सत्य वेगळं असतंय. काही गोष्टी आपल्याला मिळतात, पण त्याच वेळी काहीतरी हातातून निसटतं. आपण धडपड करतो, प्रयत्न करतो, शेवटी अखेर समजतं की अपूर्णताच खरी स्थिरता आहे. श्रोतेहो, वेळ आणि माणसं. वेळेच्या ओघात कधी माणसं मागे राहतात, काही नवीन जोडली जातात. पण काही लोक असे असतात जे आपल्यासोबत नसूनही आपल्या जगण्यात खोलवर कोरलेली असतात. त्यांची आठवण एखाद्या जुन्या गाण्यासारखी असते. अचानक कुठून तरी कानावर पडते आणि मग मन भूतकाळात लोटलं जातं. कधी कधी आपण कोणाच्या तरी जगण्याचा स्वीकार करतो, पण त्यांच्या आठवणींचा स्वीकार करणं कठीण जातं. कारण माणसं दूर गेली तरी त्यांच्यासोबत घालवलेलं क्षण हे तिथंच राहतात, आपल्या मनाच्या कोपऱ्यात. आणि मग कधी एखाद्या ठिकाणी जाऊन एखादं वाक्य ऐकून किंवा जुन्या आठवणीत हरवून त्या क्षणांचं अस्तित्व पुन्हा जाणवतं. श्रोतेहो, कधी कधी आपण इतक्या गोष्टी गमावतो की स्वतःलाच हरवून बसतो. आपली स्वप्न, आपले निर्णय, आपलं अस्तित्व सगळं कुठंतरी मागे पडतं. समाज, जबाबदाऱ्या, नाती, या सगळ्यात आपण स्वतःला विसरून जातो. बाहेरून सगळं व्यवस्थित वाटतं, पण आतून आपणच आपल्या ओळखीला शोधत राहतो. आणि मग एक दिवस अचानक भान येतं आणि जिथं जायचं होतं तिथं पोहोचलोच नाही. आपण ज्या गोष्टींसाठी जगायचं ठरवलं होतं ना, त्या कुठंतरी वाटेतच सोडून दिल्या. आयुष्य हे कधीही थांबत नाही. दुःख असो, अपयश असो, गमावलेली माणसं असोत, सगळं एका टप्प्यानंतर मागं पडलं जातं, किंवा पडलं पाहिजे सुद्धा. पण त्याचा अर्थ त्याला विसरणं नाही. वेदना आपण विसरू शकत नाही, पण त्यांच्याशी एकरूप होऊन जगायला शिकतो. कधी कधी हे सगळं फार जड जातं. पण श्रोतेहो, शेवटी सत्य एकच उरतं. आयुष्य आपल्याला विचारत नाही, ते फक्त पुढं जातं. आपण मागं राहायचं की त्याच्यासोबत चालायचं, हे आपण स्वतः ठरवायचं असतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही, तेव्हा आयुष्यात उरते ते फक्त तडजोड. कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही, आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. कोणतीही गोष्ट असो, बोलून दाखवल्याशिवाय डोक्यावरील ताण कमी होत नाही. आणि बोललेली गोष्ट पुढल्या व्यक्तीनं समजून घेतल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही. संवाद साधल्यामुळं मनातील गोष्टी समजतात, आणि समजून घेतल्यामुळं अनेक गैरसमज दूर होतात. म्हणून नात्यात संवाद साधणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एकमेकांच्या समस्या, अडचणी, सुखदुःख अशा अनेक गोष्टी कळून येतील आणि नाते अजून घट्ट बनतील. अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात, आणि वाचली
तर अधिक समजतात. प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून उडवायला शिका. म्हणजे काळजाला पोचणाऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार हा उचलावा लागणार नाही. गरज प्रत्येकाला पडते. विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावते. जीवनात येणारे सुख दुःखाचे, यश अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात. पुण्य करायचा कितीही प्रयत्न केला तरीही त्यातून नेहमी पाप घडत असतं. आणि आपल्या हातून नक्की पुण्य किती घडतं याची गणित कोणाकडेच नसतं. काही पुण्य असंही करायचं असतं की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय दुसरा कोणीच नसावा. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढं कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. विचाराच्या पावित्र्यातूनच संबंधात गोडी निर्माण होते. मन शुद्ध असल्यास दुसऱ्याबद्दल कधी वाईट विचार येत नाहीत. आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्वाचा घटक आहे. तो गुंतागुंतीसारखा आहे. जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुपटीनं होत असते. कपडे नाही तर माणसाचे विचार ब्रँड पाहिजेत. जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं लागतं हे सांगावं लागत नसतं. संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचं अस्तित्व शाबूत असतं. आयुष्याकडे इतक्या सुंदरतेनं बघितलं की आयुष्यही इतकंच मनमोहक दिसायला लागतं. जगण्याची धून सापडली की आयुष्याची रंगत वाढते. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. विश्वास असलेली व्यक्ती ही सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाहीत, तर चेहऱ्यावर येणारे भावच सगळ्या काही गोष्टी व्यक्त करतात. दुसऱ्याची विचारपूस करणं ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. अपयशाच्या भीतीनं स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचं आयुष्य कधी जगू नका. एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहा. जिंकला तरी त्याच्यासाठी आणि हारला तरी त्याच्यासाठीच. चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचं दोन महत्वाचं गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. जमा करून ठेवायचंच तर लोकांचे आशीर्वाद, कुणाचा तळतळाट नाही. कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखानं खाऊ देत नाही. जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवायची. मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये आपल्याला समाधान नक्की मिळणार.